नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे वृषभ राशींच्या व्यक्तींना जुलै 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना पूर्वार्धामध्ये आपल्या शुभग्रहांची साथ खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहे. ही एक आपल्यासाठी आनंददायी वार्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. आपल्या पूर्वापार किंवा वडिलोपार्जित जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार जे आहेत ते करण्यासाठी उत्तम योग आहे असं म्हणता येईल. म्हणजे काही वेळेला आपण एखादा व्यवहार करणार असतो, आपण चांगली संधी शोधत असतो, वेळ शोधत असतो, प्रपोजल्स येत असतात पण ते वर्कआउट होत नाहीत. समजा असे काही 4 प्रपोजल तुम्हाला आलेले आहेत आणि तुम्हाला जर चांगलं प्रपोजल जे वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही पुढाकार घ्या आणि प्रपोजल ते मान्य करून मोकळे व्हा. ते तुम्हाला लाभदायकच ठरेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो. म्हणून पूर्वापार जमिनीतून खरेदी विक्रीचे व्यवहार जे आहेत किंवा फ्लॅटचे व्यवहार म्हणा ते तुम्ही या महिन्यात करू शकता. त्याचप्रमाणे काही वेळेला आपल्या योजना अशा असतात की माझा एक छोटा फ्लॅट विकून मी मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला जायचं. अशा प्रकारे जे काही व्यवहार आहेत ते सुद्धा या महिन्यात चांगल्या प्रकारे आपल्याला फलदायी होऊ शकतात. तर आणखीन अशा गोष्टींसाठी वेळ न घालवता, म्हणजे हाव थोडीशी असते, मनुष्य स्वभाव आहे की अजून थोडे चांगले पैसे येतील, अजून थोडे चांगले पैसे येतील, पण जास्त हाव न ठेवता बाजारभावाप्रमाणे जे काही पैसे येतात ते घ्या आणि मोकळे व्हा. कारण संधी पुन्हा पुन्हा येत नाही, त्याच्यामध्ये आपलं कालांतराने नुकसान होऊ शकतं. म्हणून आपल्या जमिनीचे फ्लॅटचे खरेदी विक्रीचे व्यवहार जे आहेत ते या महिन्यात आपण पूर्ण मार्गी लावा अशी आपल्याला एक सूचना आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः जर काही आपल्या स्वतःला फेसवर, आपल्या चेहऱ्यावर अशी जे काही ट्रीटमेंट करून घेत असाल, काही वेळेला तरुण तरुणी किंवा अशा लोकांना आपल्या डर्मेटॉलॉजिस्ट वगैरेकडून काही अशा ट्रीटमेंट चालू असतात, तर त्या ट्रीटमेंट करत असताना थोडे सावध राहा. कारण ॲलर्जीतून काही त्रास निर्माण होऊ शकतो. औषधातून किंवा पावडर किंवा जे काही अप्लाय करतात चेहऱ्यावर त्याच्यातून काही त्रास होऊन आपल्याला ॲलर्जी संबंधी लाँग टर्म 6-6 महिन्यापर्यंतचा त्रास या महिन्यात होऊ शकतो. तर ही ट्रीटमेंट करत असणाऱ्यांनी थोडं सावध राहावं अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये चवीपरीने खाणे, अनेक विविध वस्तूंच्या खाद्याचा आस्वाद घेणे अशी एक तुम्हाला एक असा एक योग दिसून येतो आहे. तर चांगला योग आहे, काय हरकत नाही. सगळ्या कुटुंबासमवेत ती मजा आपण घ्यावी असा सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तींना थोडेसे अडथळे दिसत आहेत. म्हणजे जेव्हा आपण नोकरीसाठी बदल करत असतो किंवा बदलासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळेला आपल्या मनासारखं काही होत नाही किंवा आपल्याला हव्या तशा गोष्टी घडत नाहीत असं या महिन्यात दिसतंय. पण निराश होऊ नका आणि निराशेपोटी आपण ते प्रयत्नही थांबवू नका. कारण आज केलेले प्रयत्न कधीतरी 2-3 महिन्यांनी तुम्हाला फलदायी होऊ शकतात. कारण आत्ता ग्रहांची साथ नाही आहे, पण तीच साथ आली, तुम्हाला ग्रहांची साथ आली की हे पूर्वी केलेले प्रयत्न पुन्हा डोकंवर काढू शकतात. तर नोकरी बदल करणाऱ्यांनी या महिन्यामध्ये निराश न होता आपल्या नोकरी बदलासाठी प्रयत्न करीत राहणे हा उत्तम उपाय या ठिकाणी करायला हरकत नाही. जे स्वतः धंदा उद्योग करतायत किंवा स्वतःचं काही व्यवसाय करतायत यांना या महिन्यामध्ये लाभ चांगला दिसून येतो आहे, पण तो हळूहळू मिळणारा लाभ आहे. एका शॉटमध्ये किंवा एकाच फटक्यात मिळणारा लाभ नाही आहे. हळूहळू करून तो तुमच्या पदरात पडत राहील. पण आपण त्याची खात्री बाळगा आणि आपला व्यवसाय करत राहा, व्यवसायाची वृद्धी करत राहा, त्यामध्ये कशी वाढ होईल याचा विचार करा आणि तसं प्लॅनिंगही करा असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन. जे लघुउद्योजक किंवा ज्यांचं हातावर पोट आहे, श्रमजीवी लोक आहेत, त्यांना या महिन्यामध्ये थोडं आळसानी त्यांना पछाडलं आहे असं दिसतं आहे. म्हणजे कदाचित बाहेर पावसाळी वातावरण किंवा अनुकूल परिस्थिती बाहेर नसणे काम करण्यासाठी अशा काही गोष्टीमुळे थोडेसे ते आळसावतील. पण तो क्षणभंगूर असावा आळस. आपल्याला काम भरपूर आहे म्हटल्यावरती आपल्याला देवाने दिलेली देणगी आहे.
काही लोकांकडे कामच नसतं, पण तुमच्याकडे काम आहे तर तुम्ही ते वेळीच पूर्ण करा. थोडासा आळस घ्या, हरकत नाही, पण ते वेळच्या वेळी ती कामं पूर्ण करा आणि कामं पूर्णत्वास नेऊन त्याचा जो काही उपभोग तुम्हाला घ्यायचा आहे तोही घ्या, असं मी या ठिकाणी तुम्हाला निश्चित सांगेन. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मंडळी आहेत, जी परदेशात शिक्षण घेण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यांनी जोरात कामाला लागावं. कारण या महिन्यामध्ये आपले पेपरवर्क अपडेट करणे, त्यानंतर त्या युनिव्हर्सिटीशी संपर्क करणे, मेल पाठवणे, या गोष्टी जरा पटापट करा, त्यात वेळ घालवू नका. कारण या गोष्टी आता चटकन व्हायला हरकत नाही आहेत, विलंब न होता. तर या गोष्टीचा आपण प्रयत्नपूर्वक मागे लागा आणि त्या गोष्टीला मूर्त स्वरूप आणा. लहान मुलं जी आहेत, जी शालेय विद्यार्थी आहेत किंवा अगदी 7वी 8वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, त्यांना या महिन्यामध्ये थोडं टंगळमंगळ करायची सवय लागेल. म्हणजे काहीतरी कारणाने उद्या करू, मग करू, आता झोप आले, आळस आले असं दिसतंय. पण त्यांच्या पालकांनी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यांच्याकडून योग्य वेळी योग्य तो अभ्यास किंवा जो काय आहे त्यांच्याकडून होमवर्क ते करून घ्या. त्यांना त्यांच्या अंगात आळस शिरू देऊ नका, ही पालकांची जबाबदारी राहील. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये उत्तरार्धामध्ये आपल्याला काही जुन्या येण्यातून लाभ होईल. म्हणजे जुनी येणी म्हणजे ती तुमचीच आहेत, तुम्हाला येणारच आहेत, पण ते अगदी शेवटी म्हणजे शेवटच्या आठवड्यात तुमच्यापर्यंत येऊन पोचतील. तर हे जर तुम्हाला अगोदर माहिती असेल तर त्याचा पाठपुरावा तुम्ही अगोदरपासूनच करायला लागा. म्हणजे ज्या येणाऱ्या गोष्टी वेळेत येतील, त्या तुमच्याकडे टिकतील सुद्धा आणि त्याचा तुम्हाला आस्वाद परिपूर्णपणे घेता येईल. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये ज्येष्ठ मित्रांचा सल्ला आपण अवश्य पाळा. कारण आपलं हितचिंतक आपले जे काही आहेत ते आपल्या हिताचीच गोष्ट सांगत असतात आणि हे तुम्हाला निश्चित माहिती आहे, तुम्ही ओळखता आपले हितचिंतक कोण आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आपण अवश्य आहे का ते दुर्लक्षित करू नका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. वृषभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो या ठिकाणी की आपल्या घरगुती कामामध्ये, म्हणजे घरगुती आपले जी काही उपकरणं आहेत ती जी आपल्या घरच्या कामाला लागतात, त्यामध्ये वारंवार बिघाड होणे किंवा ते मशिनरी खराब होणे, त्याचं वारंवार रिपेअर करावं लागणे, अशा गोष्टी मला दिसून येत आहेत. त्याला कारण काही वेगवेगळे असू शकतात, पण त्यासाठी तुम्हाला डोकं आणि पैसे दोन्ही खर्ची घालावे लागतील असं दिसून येतं. पण ते तुमचं गृहकर्तव्य आहे आणि ते तुम्हाला करावंच लागेल. तर या गोष्टींनी कंटाळून जाऊ नका, असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. हे होतं वृषभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.